तुम्ही पण तुमच्या बाळाला महागातले महाग डायपर, चांगल्या ब्रँडचे डायपर वापरता का? पण तरीही तुमच्या बाळाच्या कमरेला लाल चट्टे किंवा जो डायपरचा टाईटनेस असतो तो येतो का? जर येत असेल तर माझ्याकडे तुमच्यासाठी खूप भन्नाट ट्रिक आहे. पण जेव्हा बाळ डायपर घालतो किंवा ज्या बाळाला खूप इरिटेशन होतं, बाळ खूप रडतं, चिडचिड करतं, खरंच आपण नवीन आई बाबा म्हणून बघणं आपल्यासाठी खरंच खूप त्रासदायक जातं. पण त्यासाठी मी खरंच एक घरगुती, एकदम फ्री घरगुती असा सगळ्या आई वडिलांना कामाला येणारा एक भन्नाट उपाय सांगणार आहे. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्की शेवटपर्यंत बघा. पण तुम्हाला त्याच्यासाठी फक्त एक छोटीशी कात्री लागणार आहे. मी एक कट असा देणार आहे का त्याच्यावर तुमच्या सगळ्या समस्यांवरती तुम्हाला सुटका भेटेल. आपण जेव्हा बाळाला डायपर यूज करतो तर खूप वेळा आईवडील म्हणजे टेन्शनमध्ये येऊन डायपर चेंज करतात. मी स्वतः 4-5 डायपरचे ब्रँड बदललेले आहे किंवा साईज चेंज करता, पण तरीही बाळाला आपल्या फरक पडत नाही. पण एक छोटीशी गोष्ट आपला किती मोठा त्रास कमी करू शकते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये नक्की बघायला भेटेल. त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, हा कट दिल्यानंतर खूप जणांचा असा प्रश्न येईल का डायपर लीक होणार नाही का? डायपर सू केल्यानंतर डायपरमधून ते बाहेर येणार नाही का? तर त्याचं उत्तरसुद्धा अनुभवासोबत मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये देणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार सर्वांना, मी सोनम स्वागत करते माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज सकाळची सर्व कामं आवरून यथार्थाला अंघोळ घालून छान झोपवून दिलं आणि त्यानंतर जे झोका देत होते तेव्हा माझ्या मनात बसल्या एक विचार आला की एक गोष्ट जी मी गेल्या 6 महिन्यापासून फॉलो करते ती मी तुमच्यासोबत शेअर करावी. म्हणजे मी जी ट्रिक वापरते ती मी भरपूर आयांना, म्हणजे आता माझ्या बहिणीला बाळ आहे, भरपूर जणांचे मी बाळ बघितले, पण मी कधीच कोणत्या आईला ही ट्रिक फॉलो करताना बघितली नाही. माझा मी स्वतः म्हणजे वैयक्तिक आलेला अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे. म्हणजे लिटरली माझं बाळ हे 7 दिवसाचं होतं तेव्हापासून मी त्याला डायपर वापरते. पण मी पण 1-2 दिवस ते डायपरचे टाईटनेस, तो लाल नेस, कारण बाळ जेव्हा जन्मतं त्याची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते, तेव्हा मी ही ट्रिक वापरली होती. आज 6 महिने झाले मी ती ट्रिक फॉलो करते. पण माझ्या बाळाला आतापर्यंत मी कोणत्या एवढे म्हणजे काय असं ते रॅशेस क्रीम असतात ज्या खूप महागड्या असतात त्या मी कधी, मला साधं नाव पण माहिती नाही, कारण मला त्याची कधी गरजच पडली नाही. ही एक इलॅस्टिक मी त्याची तोडली डायपरची आणि माझा एवढा म्हणजे खूप समस्यांवर म्हणजे मला सुटका भेटली. त्यामुळे मी ती तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. पण प्रत्येक बाळाची त्वचा वेगवेगळी असते, त्यामुळं मी कधी तुम्हाला म्हणत नाही, कारण ह्या जो मी उपाय सांगते हा प्रत्येक बाळावर सारखाच परिणाम करेल असं नाही. पण एक आपण आई म्हणून किंवा एखाद्या बाळाची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते, त्यामुळं मी एक आई म्हणून किंवा तुम्ही एक आई म्हणून ही गोष्ट ट्राय करायला काय हरकत आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला याचा फरक पडला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवते की मी नक्की काय करते. तर एक डायपर घेऊया. तुम्ही कोणत्या पण ब्रँडचं घ्या. मी आत्तापर्यंत 3 ते 4 ब्रँड वापरले. आत्ता सध्या मी हा ब्रँड वापरते. तरी ही इलॅस्टिक होती, पण खूप टॉपच्या ब्रँडला असेल ही काही मला माहीत नाही. पण सर्वच लोक टॉपचे ब्रँड अफोर्ड करू शकत नाही, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. मी जेव्हा डायपर वापरायला लागले तेव्हा 1-2 दिवस माझ्याही बाळाला त्रास झाला, पण मी त्यावर एक उपाय शोधला. तुम्हाला व्हिडिओमध्ये मी डायपर असं एक साईडनी ओपन करून दाखवले. तुम्हाला दिसतंय का? हा आहे बाहेरची बाजू आणि जी आतली साईडला दिसते की 3 इलॅस्टिक लावलेले आहे, त्यामधली जी पहिली इलॅस्टिक आहे ती आपल्याला कापायची आहे. आणि नक्की काळजीपूर्वक कापा की तो जो पहिली इलॅस्टिक काढल्यानंतर खालच्या इलॅस्टिकला धक्का नाही लागला पाहिजे, कारण मग ती एक वॉटरप्रूफ लेअर असते जी बाळाची जी सू वगैरे ॲब्झॉर्ब करून घेतं, ते जेल बाहेर येऊन देत नाही. बघा मी किती काळजीपूर्वक तो कट मारला आणि ती जी इलॅस्टिक आहे ती तोडून टाकली. त्याने काय होतं, पूर्ण डायपर हे लूज होतं, जे बाळाला काचत नाही. खरं काचण्याचं हे जी इलॅस्टिक आहे हीच कारण आहे. त्यामुळे बाळाच्या पायाला हीच इलॅस्टिक काचते. आता ह्या बाजूनी बघा किती असं लूज झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूनी बघा ती कसं एकदम टाईट आहे. तेच खरं बाळाला त्रासदायक ठरतं. आणि ही इलॅस्टिक कापल्यामुळे काय होतं, बाळाला कम्फर्टेबल वाटतं, बाळाच्या त्वचेवर जो अतिरिक्त दाब पडतो तो कमी होतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की आम्ही ती इलॅस्टिक तर तोडली,
पण आता त्याच्यातून ती सू बाहेर येईल का? तर अजिबात नाही. कारण आपण फक्त एक इलॅस्टिक तोडली, जो त्याचा वॉटरप्रूफ जो म्हणजे म्हणजे तो एक पडदा आहे तो आपण कापला नाही आहे, किंवा आपण जो बाहेरून एक टाईट असतं ते आपण कापला नाही. आपण फक्त जी बाळाला इरिटेट करते ती इलॅस्टिक ती एक तोडलेली आहे. आणि खरं सांगायला गेलं तर मला 1 नाही 2 नाही तर 6 महिन्याचा अनुभव आहे. माझं बाळाचं म्हणजे जेव्हा मी रात्री डायपर लावते सकाळी मला कधीच लिकेज जाणवलं नाही. जर तुम्हाला खरं लाईव्ह बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करा. मी तुम्हाला रात्री डायपर घातल्यानंतर सकाळी त्याचा रिझल्ट दाखवेल. कारण नाही झालं तर मला खोटं बोलून काय भेटणार आहे. खरंच नाही झालं तुम्ही नक्की वापरून बघा. जर तुम्हाला ह्या गोष्टीचा फायदा झाला तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, एवढं करून काय होत नसतं. तुम्ही जेव्हा रात्री बाळाला डायपर लावता तेव्हा त्या जागेवरती बेबी लोशन लावा. ते चांगलं स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊ द्या आणि ते ॲब्झॉर्ब झाल्यानंतरच डायपर घाला आणि बाळाला दिवसभरातून डायपर फ्री टाईम द्या. आणि रात्री जेव्हा तुम्ही डायपर लावता तर ठीक आहे, काही काही ब्रँड सांगता 12 तास लावा, पण 12 तास लावल्यानेच बाळाला रॅशेस होतात. तर त्यापेक्षा तुम्ही 7 ते 8 तासामध्ये डायपर चेंज करण्याचा प्रयत्न करा. तेच दिवसा बाळ जास्त वेळ असू करतं तर तेच तुम्ही 4 ते 5 बदलण्याचा प्रयत्न करा. अशाच नवीन नवीन टिप्ससाठी मला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असाल तर मला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. नवनवीन पॅरेंट्ससोबत माझा व्हिडिओ शेअर करा. ही ट्रिक नक्की तुम्हाला कामाला येणार आणि जर कामाला आली तर माझे व्हिडिओ बघायला नक्की विसरू नका. मी अशाच तुम्हाला नवनवीन टिप्स घेऊन येणार आहे ज्या तुमच्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे. आणि हे माझे पर्सनल अनुभव आहे. मी काय उगाच असं इथलं तिथलं घेऊन सांगत नाही आहे. मी तुम्हाला माझे हॉनेस्ट रिव्ह्यू शेअर करते. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.